नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रत्येकानाच अपेक्षा आहे की क्लेम स्टेटस कसं चेक करायचं. खूप शेतकऱ्यांना माहीत आहे WhatsAppवर चेक करायचं. परत प्रधानमंत्री फसल बिमा योजना या Googleवर सर्च करून या ॲपवरून आपल्याला चेक करता येतं. परंतु आज आपण पाहणार आहोत की WhatsAppवर लागलीच 1-2 मिनिटामध्ये कसं चेक करायचं. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये एक नंबर देतो. खूप जणाला जरी माहीत असला तरी खूप शेतकऱ्यांना अजून माहीत नाही. तो नंबर मी कमेंट बॉक्समध्ये देतो. तो नंबर फक्त तुम्हाला सेव्ह करायचा आहे मोबाईलमध्ये आणि WhatsAppमध्ये तो नंबर घ्यायचा आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणून हे तुम्ही नाव टाकू शकता आणि नाव टाकल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, तर या प्रधानमंत्री फसल विमा योजना जे WhatsAppमध्ये तुम्हाला असं चिन्ह येईल, त्याला आपल्याला क्लिक करायचं. आपण क्लिक केलो आहे. आता क्लिक केल्यानंतर आपल्याला फक्त इथं काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, खूप सोपी पद्धत आहे. खूप शेतकऱ्यांना माहीत नाही आहे. फक्त WhatsAppवर जाऊन त्या नंबरला आपल्याला फक्त हाय करायचा आहे शेतकरी मित्रांनो. काही करायची गरज नाही. आता आपण हाय करू इथे. हाय केल्यानंतर आपल्याला पुढचं ऑप्शन येईल. शेतकऱ्याचं नाव येईल, गुड आफ्टरनून येईल, काइंडली सिलेक्टिव्हवर मेनू ऑप्शन येईल, सिलेक्ट ऑप्शन येईल. आता फक्त काय करायचं शेतकरी मित्रांनो, आपल्याला सिलेक्ट ऑप्शन आहे ना, त्या सिलेक्ट ऑप्शनला क्लिक करा फक्त तुम्ही, काही करू नका पुढे. सिलेक्ट ऑप्शन केल्यानंतर आपल्याला इथं 3 ऑप्शन येतील. पॉलिसी स्टेटस, पॉलिसी इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लूज इंटिमेशन, क्रॉप लूज इंटिमेशन स्टेटस, क्लेम स्टेटस, त्याच्यानंतर तिकीट स्टेटस, प्रीमियम कॅल्क्युलेटर आणि एक्झिट, अशा प्रकारे 3 ते 5 4-5 ऑप्शन येतील. त्या 4-5 ऑप्शनमधून आपल्याला सुरुवातीला सध्या काय करायचं आहे, फक्त पॉलिसी स्टेटस आपण चेक करू पहिल्यांदा किंवा क्लेम स्टेटस चेक करून. आता सगळ्याला अपेक्षा लागली आहे की कधी क्लेम स्टेटस बदलेल, कारण कधीही अचानक आपल्या क्लेम स्टेटसमध्ये बदल होऊ शकतो आणि यासाठी आपल्याला एक सोपी पद्धत मी देत आहे. त्यामुळे तुम्ही लागलीच हा व्हिडिओ संपूर्ण आणि व्यवस्थित पाहून आपलं क्लेम स्टेटस चेक करू शकता की तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन झालं आहे का नाही, क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आहे का, किंवा त्या ठिकाणी काय बदल झाला आहे का नाही. कारण आता पुढील 1 ते 2 दिवसामध्ये हे बदल घडू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ टाकायचं कारण इतकंच आहे. आता काय करू, आपण क्लेम स्टेटस चेक करू. क्लेम स्टेटस चेकला क्लिक केल्यानंतर इथं भेजे येईल. त्या भेजेला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्लीज सिलेक्ट सीझन अँड इयर टू चेक क्लेम स्टेटस असं ऑप्शन येईल. इथं ऑप्शन आल्यानंतर आपल्याला इथं फक्त सीझन, इयर, जो ज्या वर्षाचा आपल्याला क्लेम स्टेटस चेक करायचा आहे त्या वर्षाची ऑप्शन येतील. ते ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुठलं ऑप्शन घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या मनाप्रमाणे. मी क्लिक करतो. आता इथं बघा, रब्बी 2025 आलं, खरीप 2025 आलं, रब्बी 2024, खरीप 2024, रब्बी 2023, खरीप 23, रब्बी 22. परत लोड ह्याच्या पुढचे आपल्याला पाहता, म्हणजे या अगोदरचे तुम्हाला जर खरीपाचं 2022, 23, 24, 20 जे काही तुम्हाला पाहायचं आहे ते ऑप्शन तुम्हाला इथे येतील. तुम्हाला ते कुठल्याही वर्षाचं तुम्हाला पाहता येईल. आता आपल्याला सध्या पाहायचं आहे खरीप 2025. तर खरीप 2025ला आपण क्लिक करू. खाली भेजे म्हणून येईल, ते भेजेला क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड, म्हणजे अजून क्लेम कॅल्क्युलेशन सुरू व्हायचं आहे. खूप जिल्ह्यामध्ये अजून क्लेम कॅल्क्युलेशन सुरू व्हायचं आहे. क्लेम कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला तिथं स्टेटसमध्ये बदल दिसेल. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप शेतकऱ्यांना अजून क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडच दाखवत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी अजून चेक करत राहावं रोज, कारण आता पुढील 1 ते 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये बदल झालेला दिसेल. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने चेक करा. खूप सोपी पद्धत आहे. प्रधानमंत्री फसल विमा Googleवरून जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तिथे पण हेच दिसेल, परंतु तिथे जरा प्रोसेस आहे. OTP घेणे, कॅप्चा टाईप करणे, या गोष्टी टाकाव्या लागतात. त्यामुळे कधी-कधी OTP पण येत नाही. त्यामुळं WhatsAppवरून अगदी सोपी पद्धत ही तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला चेक करता येईल की तुमच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल झाला आहे का नाही. याच्यानंतर तुम्हाला क्लेम स्टेटसमध्ये अजून काही भरपूरही पाहता येतं, कारण याच्यानंतर आपण आता फक्त क्लेम स्टेटस जरी चेक केलं असलं
याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टीही याच्यामध्ये पाहता येतात, जेणेकरून तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन असो, क्लेम स्टेटस असो, त्याच्यानंतर ऑप्शन आपल्या हातात आहे निवडायचं. पॉलिसी स्टेटस असो, आता मी पॉलिसी स्टेटस जर चेक केली, पॉलिसी स्टेटस तुम्ही पाहू शकता. पॉलिसी स्टेटस कसे पाहायचे, सीझन, परत आता पॉलिसी स्टेटसला क्लिक केल्यानंतर आपल्याला सीझन टाकायचा आहे. सीझन खरीप 2025 मी टाकलं. आता पॉलिसी स्टेटस चेक करू. आता पॉलिसी स्टेटस इथे दिसेल तुम्हाला. तुम्ही पाहू शकता पॉलिसी आय डी, ॲप्लिकेशन नंबर, विलेज, पीक कोणतं आहे, सम इन्शुरन्स रक्कम किती आहे, इन्शुरन्स, आणि शेवटी पाहू शकता पॉलिसी स्टेटस ॲप्रूव्ह. त्यामुळं आपलं स्टेटस ॲप्रूव्ह असल्यामुळं कधीही क्लेम कॅल्क्युलेशन इथं बदलू शकतं. आणि अशा पद्धतीने तुम्ही अगदी 2 ते 3 मिनटात घरात बसून पाहू शकता. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती आता, कारण पुढील 2 ते 3 दिवसामध्ये क्लेम स्टेटसमध्ये खूप बदल होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना ही व्हिडिओची सध्या गरज असल्यामुळं या पद्धतीने व्हिडिओ बनला आहे. खूप छान व्हिडिओ, व्यवस्थितपणे पहा आणि तुम्हीही तुमचं क्लेम स्टेटस पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये असो अथवा कमेंटमध्ये मी नंबर पण WhatsAppचा देतो. तो नंबर प्रत्येक मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.